हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्सरसाइज 3.5 स्टार्ट करत आहोत, म्हणजे या चॅप्टरची लास्ट एक्सरसाइज ट्रॅग्नोमेट्री सेकंड चॅप्टरची, म्हणजे चॅप्टर नंबर 3 ट्रॅग्नोमेट्री सेकंड। ट्रॅग्नोमेट्री फर्स्ट आपण स्टडी केलेला आहे आधीच्या ह्याच्यामध्ये। तर आता आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, इन ट्रायंगल ABC a plus b plus c is equal to pi, show that cos 2a plus cos 2b plus cos 2c is equal to 1 minus 1 minus 4 cos a cos b cos c। तर बघा सिंपल आहे। आता ह्याच्यामध्येच क्वेश्चन एक्सप्लेन करत असताना थेरीचा पार्ट सांगणार आहे, आणि थेरीचा पार्ट पण सिंपल आहे, कारण की आपल्याला बेसिक ट्रायंगलची प्रॉपर्टी माहिती आहे। ट्रायंगलच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते। ह्या प्रॉपर्टीनुसार याला सॉल्व करायचे। मग बघा, लेफ्ट हँड साईड घेऊ आणि राईट हँड साईड सॉल्व करू आपण। Solution, left hand side, what is left hand side? Cos 2a plus cos 2b plus cos 2c is equal to, आता पहिल्या स्टेपला इथं cos c plus cos d चा फॉर्म्युला यूज करतो फॅक्टरायझेशनचा। मग ह्याला लिहितात 2 times cos c plus d divided by 2, म्हणजे 2a plus 2b divided by 2 into cos c minus d म्हणजेच 2a minus 2b divided by 2 plus cos 2c। आता cos 2c साठी फॉर्म्युला यूज करतो 2 cos square c minus 1। आता बघा ह्याला सॉल्व कसं करायचं, तर इज इक्वल 2 टाइम्स cos, ह्याच्यातून 2 जर कॉमन काढला तर 2 काय होईल, कॅन्सल, मग इथंच कॅन्सल करतो, म्हणजेच राहिला इथं a प्लस b इंटू कॉस, इथं 2 कॉमन काढल्यावर कॅन्सल होणार आहे, मग इथं राहिला a मायनस b प्लस 2 cos स्क्वेअर c मायनस 1। म्हणजे हे इथं असा कॅन्सल होत नाही, ह्या न्यूमरेटरमधला 2 कॉमन काढल्यावर त्या 2 सोबत ह्या 2 कॉमन कॅन्सल होतो, तो कॉमन न काढता मी डायरेक्ट कॅन्सल केलेला आहे, हे समजून घ्या। इज इक्वल टू, आता एक करू, आपल्याला -1 पाहिजे, -1 आला। आता इथं आपल्याला cos a प्लस b पाहिजे, मग आता cos a प्लस b कशावरून काढणार, तर ह्या कंडिशनवरून। बघा, इन ट्रायंगल ABC, ह्या ट्रायंगलमध्ये अँगल a प्लस अँगल b प्लस अँगल c इज इक्वल टू पाय दिला आहे। मग घेऊया आपण अँगल a प्लस b प्लस c इज इक्वल टू पाय, a प्लस b इज इक्वल टू पाय, प्लसचा c राईट साईडला गेल्यावर मायनसचा c। आपल्याला पाहिजे cos a प्लस b, कॉस अप्लाय करू आपण दोन्ही साईडवर, cos a प्लस b इज इक्वल टू कॉस पाय मायनस c, दोन्ही साईडवर काय केलं आपण, कॉस अप्लाय केला, इज इक्वल टू पाय मायनस c। पाय मायनस c कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, सेकंडमध्ये साईन आणि कोस एक पॉझिटिव्ह असतात, म्हणजे कॉस काय असणार आहे, निगेटिव्ह। पायच्या मल्टिपलमध्ये नो चेंज, कॉसला कॉस c, म्हणजे मायनस कॉस ए प्लस बीला मायनस कॉस सी लिहू शकतो आपण। मग बघा परत लिहितो याला, इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस ए प्लस बी म्हणजे मायनस कॉस सी इंटू कॉस ए मायनस बी प्लस 2 टाइम्स कॉस स्क्वेअर सी मायनस 1। आता हा -1 सुरुवातीला लिहितो मी, -1, आणि इथून 2 कॉस सी आणि इथून 2 cos c कॉमन काढतो, आणि हा मायनसचा आहे आणि हा प्लसचा आहे, म्हणजे दोन्हीमधनं -2 cos c कॉमन जर काढला तर हे मायनस कॉमन काढल्यावर हा प्लसचा झाला, cos a मायनस बी, आणि इथून मायनस कॉमन काढल्यावर हा मायनसचा झाला, cos c इज इक्वल टू -1 मायनस 2 टाइम्स cos c इन द ब्रॅकेट cos a मायनस b, आता मायनस cos c म्हणजे काय आहे, तर cos a प्लस b, मग मायनस cos c ला पुन्हा cos a प्लस b ने रिप्लेस करू शकतो आपण, cos a प्लस b ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू -1 मायनस 2 cos c। आता इथं फॉर्म्युला तयार झाला, cos a प्लस b प्लस cos a मायनस b प्लस cos a प्लस b। ह्याला जर आधी लिहिलं आणि ह्याला नंतर दिलं तर आपला डिफॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला तयार झाला आहे। मग ह्याला लिहू शकतो आपण 2 टाइम्स
2 टाइम्स आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी असं लिहू शकतो त्या ब्रॅकेटमधल्याला. मग बघा -1, आता 2 × 2 4. आता व्यवस्थित क्रमाने लिहू, आधी कॉस ए लिहितो, कॉस ए, नंतर कॉस बी आणि नंतर कॉस सी. झालं, आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड घेतली आपण, राईट हँड साईड प्रूफ केली. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव टेक अ स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. तर बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिला आहे. क्वेश्चन नंबर 2, साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी इज इक्वल टू 4 कॉस ए अपॉन 2 कॉस बी अपॉन 2 कॉस सी अपॉन 2. लेफ्ट हँड साईड घ्यायची आणि राईट हँड साईड आपल्याला प्रूफ करायची. तर सिम्पल आहे बघा. सोल्युशन लेफ्ट हँड साईड काय आहे, लेफ्ट हँड साईड साइन ए प्लस साइन बी प्लस साइन सी इज इक्वल टू, पहिल्या 2 टर्मसाठी साइन ए प्लस साइन बी साठी फॉर्म्युला यूज करतोय. साइन सी प्लस साइन डीचा तो फॉर्म्युला असा आहे 2 टाइम्स साइन ए प्लस बी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 प्लस, आणि साइन सी साठी फॉर्म्युला यूज करतो 2 टाइम साइन सी अपॉन 2 इंटू कॉस सी अपॉन 2. हाफ अँगलचा फॉर्म्युला यूज केला इथं साइन सी साठी 2 साइन सी अपॉन 2 इंटू कॉस सी अपॉन 2. आता आपल्याला साइन ए प्लस बी अपॉन 2 हा फॉर्म्युला लागणार आहे. मग त्याच्यासाठी कंडिशन दिलेली त्यांनी इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी काय दिलेलं आहे त्यांनी, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. मग ह्याच्यामध्ये ए प्लस बी इज इक्वल टू पाय, प्लसचा सी राईट साईडला मायनसचा झाला, लेफ्ट साईडला 2 ने डिवाइड करू, राईट साईडला 2 ने डिवाइड करू. मग दोन्ही साईडवर काय अप्लाय करायचे आपल्याला, साईन अप्लाय करायचे. साईन ए प्लस बी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू साईन, हा 2 सेपरेट देऊन टाकू आपण, पाय अपॉन 2 मायनस सी अपॉन 2 इज इक्वल टू पाय अपॉन 2 मायनस सी अपॉन 2 कोणत्या क्वाड्रंटमध्ये, समजा 90 मायनस थिटा कन्सिडर करा, ह्याला थिटा कन्सिडर करा आणि थिटा ॲक्यूट अँगल असतो. 90 मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्टमध्ये ऑल पॉझिटिव्ह म्हणजे साईन पॉझिटिव्ह असणार आहे. पाय अपॉन 2च्या मल्टिपल म्हणजे 90च्या मल्टिपलमध्ये चेंज, साईनचं काय होणार कॉस आणि हा सी अपॉन 2, म्हणजे साइन ए प्लस बी अपॉन 2 ला कॉस सी अपॉन 2 असं लिहू शकतो आपण. साइन ए प्लस बी अपॉन 2 ला कॉस सी अपॉन 2 असं लिहू शकतो. मग लिहूया बघा, इज इक्वल टू 2 टाइम्स साइन ए प्लस बी अपॉन 2 म्हणजे काय, कॉस सी अपॉन 2 कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 प्लस 2 टाइम्स साइन सी अपॉन 2 इंटू कॉस सी अपॉन 2. आता इथं 2 कॉस सी अपॉन 2 आणि इथं पण 2 कॉस सी अपॉन 2 दोन्ही टर्ममधनं आपण कॉमन काढू शकतो. 2 कॉस सी अपॉन 2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, कॉस ए मायनस बी अपॉन 2 प्लस साइन सी अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस सी अपॉन 2 इन द ब्रॅकेट कॉस ए मायनस बी अपॉन 2. आता साइन सी अपॉन 2, आता इथं साइन सी अपॉन 2 जर कॉस असतं तर आता साइन सी अपॉन 2 ला काय करायचं, साइन जर अप्लाय केलं कॉस झालं, ह्याला असं लिहू शकतो ना आपण, कॉस साइन सी अपॉन 2. आता इथं कसा बदल करायचा, इथं तर कॉस आहे, मग 90 मायनस सी अपॉन 2 जर लिहिलं असं तर नाही, कॉसमध्ये जाईल, ते कॉसमध्ये जाईल. काय करता येईल आपल्याला, आपलं आन्सर काय आणायचं आहे, कॉसमध्येच आहे सगळं, बरोबर आहे. साइन सी अपॉन 2 ला चेंज काय करता येईल, कॉस जर अप्लाय केलं तर बरोबर कॉसमध्ये जाईल, राईट.
समजा ह्याच्यावर कॉस अप्लाय केलं दोन्ही साईडला, कॉस तर 90च्या मल्टिपलमध्ये एकतर काय पाहिजे, दोन्ही साईडवर जर कॉस अप्लाय केलं तर 90 मायनस म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये कॉसचं काय होणार, साईन होणार, फर्स्टमध्ये ऑल पॉझिटिव्ह. बरोबर. ह्याला आपल्याला काय करता येईल, कॉसमध्ये लिहिता येईल. साईन सी आपण तुला काय लिहिता येईल, कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज्ड. कॉस अप्लाय केलं तरी तेच भेटणार आहे, इथं कॉस राहणार आहे, इथं कॉसचं इथं साईन होणार आहे. मग साईन सी अपॉन 2, साईन सी अपॉन 2ला काय लिहिता येते, तर कॉस ए प्लस बी अपॉन 2. कॉस अप्लाय केलं तर जसं साईन अप्लाय केल्यावर साईनचं कॉस झालं तसंच. मग बघा आता इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस सी अपॉन 2 इन द ब्रॅकेट. आता इथं कोणता फॉर्म्युला, तर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. कॉस सी प्लस कॉस डी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग त्याला लिहितात 2 टाइम्स कॉस इन द ब्रॅकेट ए मायनस बी अपॉन 2 प्लस ए प्लस बी अपॉन 2 डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 मायनस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज्ड is equal to 2 times cos c upon 2 in the bracket 2 times cos. आता इथं सॉल्व करताना कसं करणार, दोन्हीचं डिनोमिनेटर सेम आहे, एकदाच लिहू शकतो. मायनस बी प्लस बी कॅन्सल, ए प्लस ए 2a अपॉन 2 कॅन्सल आणि डिवायडेड बाय 2. इथं कॉस इन द ब्रॅकेट, आता हे दोन्ही मायनसचे होणार, ए मायनस बी मायनस ए मायनस बी आणि डिवायडेड बाय काय 2 आणि होल डिवायडेड बाय पुन्हा काय 2e. मग इथं प्लस ए मायनस ए कॅन्सल इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस सी अपॉन 2 इंटू 2 टाइम्स कॉस ए अपॉन 2 इंटू कॉस मायनस बी मायनस 2b डिवायडेड बाय 2 आणि पुन्हा डिवायडेड बाय 2 कॅन्सल. आता कॉस मायनसला खाऊन टाकतो, इथं लिहितो बघा इज इक्वल टू, आता इथं 2 इंटू 2 काय होणार, 4 होणार, 4 कॉस सी अपॉन 2 कॉस ए अपॉन 2 आणि कॉस बी अपॉन 2 कारण आपल्याला माहिती आहे कॉस मायनसला खाऊन टाकतो म्हणजे तो पॉझिटिव्ह झाला. म्हणजेच 4 कॉस ए अपॉन 2 कॉस बी अपॉन 2 कॉस सी अपॉन 2. हेच प्रूफ करायचं होतं का, तर आला आन्सर राईट हँड साईड, हेन्स प्रूव्ड. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्टेप बाय स्टेप सॉल्व केले की आन्सर ॲटोमॅटिक येतं. तर बघा क्वेश्चन नंबर 3, कॉस ए प्लस कॉस बी मायनस कॉस सी इज इक्वल टू 4 कॉस ए अपॉन 2 कॉस बी अपॉन 2 साईन सी अपॉन 2 मायनस 1. म्हणजे लेफ्ट हँड साईड घ्यायची आणि राईट हँड साईड आपल्याला प्रूफ करायची. सिम्पल आहे. बघा जसा आधी सॉल्व केला आपण त्याच मेथडने ह्याला सॉल्व करूया. टेक अ लेफ्ट हँड साईड. व्हॉट इज लेफ्ट हँड साईड, left hand side is equal to cos A plus cos B minus cos C is equal to, आता सुरुवातीला cos C plus cos D चा म्हणजे फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पण इथं काय दिले, cos A plus cos B, ह्याला लिहू शकतो 2 टाइम्स cos A plus B divided by 2 into cos A minus B divided by 2 minus as it is. cos C साठी फॉर्म्युला आहे 1 minus 2 टाइम sin square C upon 2 ब्रॅकेट क्लोज्ड. cos C ला असं लिहिता येतं हाफ अँगलच्या फॉर्म्युलेनुसार इज इक्वल टू, आता इथं काय करूया आपण, ब्रॅकेट ओपन करून घेऊ 2 टाइम्स cos A plus B divided by 2 into cos
ए मायनस बी डिवायडेड बाय 2. मायनस इंटू 1 मायनस 1 मायनस इंटू मायनस प्लस 2 साइन स्क्वेअर सी अपॉन 2. ओके. आता इथं आपल्याला ह्या कंडिशनचा यूज करावा लागेल. इन ट्रायंगल ए बी सी ह्या ट्रायंगलमध्ये ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. मग ए प्लस बी इज इक्वल टू पाय, प्लसचा सी राईट साईडला मायनसचा सी. आता आपल्याला काय पाहिजे, ए प्लस बी अपॉन 2 पाहिजे. डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2 दोन्ही साईडला 2ने डिवाइड केलं म्हणजे हे इज इक्वल टू म्हणजे काय, तराजू. इकडं तुम्ही 5ने डिवाइड केलं तर इकडं 5ने करावं लागेल म्हणजे बॅलन्स राहील. इकडं तुम्ही 10 ॲड केलं तर इकडं 10 ॲड करावं लागेल म्हणजे बॅलन्स राहील. इकडं 5ने मल्टिप्लाय केलं तर इकडं 5ने मल्टिप्लाय करेल म्हणजे इक्वल राहील. मग इकडं 2ने डिवाइड केलं तर इकडं पण 2ने डिवाइड केलं. तसंच आता कॉस अप्लाय करायचं आहे दोन्ही साईडला. कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू कॉस पाय मायनस सी डिवायडेड बाय 2. दोन्ही साईडवर कॉस अप्लाय केला. आता हे जर 2 सेपरेट दिला 2 2 तर 90 मायनस थिटा, ह्याला थिटा कन्सिडर करू थोड्या वेळासाठी. तर 90 मायनस थिटा फर्स्ट क्वार्टरमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात. मग कॉस काय असणार आहे, पॉझिटिव्ह. 90च्या मल्टिपलमध्ये चेंज, कॉसचं काय होणार, साईन. आणि हा सी अपॉन 2 म्हणजेच कॉस ए प्लस बी अपॉन 2 असेल तर त्याला साईन सी अपॉन 2 असं लिहितात. मग लिहूया बघा. इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस ए प्लस बी अपॉन 2 त्याला काय लिहिणार तर साइन सी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2 मायनस 1 प्लस 2 टाइम साइन स्क्वेअर सी अपॉन 2 इज इक्वल टू 2 साइन सी अपॉन 2 आणि 2 साइन सी अपॉन 2 कॉमन काढू शकतो आपण. 2 साइन सी अपॉन 2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 आणि इथला 2 साइन सी अपॉन 2 कॉमन काढला म्हणजे इथं राहिला एक साइन सी अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज आणि हा मायनस 1 नंतर लिहू इज इक्वल टू 2 टाइम्स साइन सी अपॉन 2 इन द ब्रॅकेट कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2. आता साइन सी अपॉन 2, साइन सी अपॉन 2 ची व्हॅल्यू काय आहे, कॉस ए प्लस बी अपॉन 2. लिहू शकतो आपण कॉस ए प्लस बी अपॉन 2 आणि हा मायनस 1 ॲज इट इज. आता इथं एक फॉर्म्युला यूज करू आपण. 2 टाइम साइन सी अपॉन 2 ॲज इट इज. ह्या ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला यूज करू आपण. कोणता फॉर्म्युला तर कॉस सी प्लस कॉस डीचा. मग फॉर्म्युला काय असतो तर 2 टाइम्स कॉस इन द ब्रॅकेटमध्ये काय घेणार ए मायनस बी अपॉन 2 प्लस ए प्लस बी अपॉन 2 होल डिवायडेड बाय 2 इंटू कॉस. परत काय घेणार ए मायनस बी अपॉन 2 मायनस ए प्लस बी अपॉन 2 होल डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू. आता इथं 2 इंटू 2 4 साइन सी अपॉन 2 कॉस इन द ब्रॅकेट. आता इथं पहा प्लस बी मायनस बी कॅन्सल, ए प्लस ए 2a डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2. हे 2 पुन्हा कॅन्सल. कॉस इन द ब्रॅकेट. आता हे दोन्ही मायनसचे होणार म्हणजे प्लस ए मायनस ए कॅन्सल आणि मायनस बी मायनस 2b डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2 2 कॅन्सल इज इक्वल टू 4 टाइम्स साइन सी अपॉन 2 कॉस ए अपॉन 2 कॉस मायनस बी अपॉन 2. आता आपल्याला माहिती आहे मायनस कॉस खाऊन टाकतो. मायनस जर कॉसने खाऊन टाकला तर काय भेटेल 4 टाइम्स. आता ह्यांचा क्रम बदलतो मी. कॉस ए अपॉन 2 हा मायनस 1 लिहायचा राहिला मायनस 1. आता मी इथं क्रम बदलतो आहे. कॉस ए अपॉन 2 आधी लिहिला, नंतर कॉस बी अपॉन 2 लिहितो
हा मायनस कॉसने खाऊन टाकला, साईन C/2 आणि हा -1. हेच प्रूफ करायचं होतं आपल्याला. बघा हे राईट हँड साईड, हेन्स प्रूव्ड. टेक अ स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा क्वेश्चन नंबर 4 काय दिला आहे, sin² A + sin² B - sin² C = 2 टाइम्स sin A sin B cos C. लेफ्ट हँड साईड घ्यायची, राईट हँड साईड आपल्याला प्रूफ करायची. सोल्युशन लेफ्ट हँड साईड. व्हॉट इज लेफ्ट हँड साईड? sin² A + sin² B - sin² C = आता इथं sin² A साठी फॉर्म्युला यूज करतोय मी 1 - 2 टाइम्स cos 2A / 2 नाही 1 - cos 2A / 2. तसाच इथं पण 1 - cos 2B / 2 आणि हा -sin² C जशाला तसा. हाफ अँगलचे फॉर्म्युले यूज केले. sin² A ला लिहिता येतं 1 - cos 2A/2 आणि sin² B ला लिहिता येतं 1 - cos 2B/2. sin² C जशाला तसा मायनस जशाला तसा. आता हा 2 न्यूमरेटरला सेपरेट देतो. 1/2 - cos 2A/2 1/2 - cos 2B/2 sin² C = आता इथं हाफ प्लस हाफ, अर्धा आणि अर्धा 1, अर्धा आणि अर्धा 1 मायनस. आता ह्या दोन्ही मधला मायनस कॉमन काढला म्हणजे हे दोन्ही प्लस होणार आहेत. म्हणजे इथं काही नाही म्हणजे 1 आहे, तर 1/2. इथं काही नाही म्हणजे 1 आहे, तर 1/2. तर -1/2 कॉमन काढला. -1/2 कॉमन काढल्यावर ब्रॅकेटमध्ये राहील cos 2A + cos 2B आणि हा sin² C जशाला तसा = 1. हा -sin² C आधी लिहितो, -sin² C मायनस हाफ ॲज इट इज इन द ब्रॅकेट. इथं फॉर्म्युला cos C + cos D. त्या फॉर्म्युला फॅक्टरायझेशनच्या फॉर्म्युल्यानुसार 2 टाइम्स cos 2A + 2B / 2 into cos 2A - 2B / 2 ब्रॅकेट क्लोज्ड = आता इथं हा 2 कॅन्सल आणि इथं जर ब्रॅकेट टाकला तर 1 - sin² C ला लिहिता येतं cos² C मायनस cos 2 जर कॉमन काढला तर 2 कॅन्सल. 2 जर न्यूमरेटरमधनं कॉमन काढला तर 2 कॅन्सल. म्हणजे इथं राहिलं A + B cos A - B. आता इथं cos A + B चा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. कशानुसार? तर ह्याच्यानुसार इन ट्रायंगल ABC A + B + C = पाय. A + B ॲज इट इज = पाय. प्लसचा C राईट साईडला गेल्यावर मायनसचा होईल. आता दोन्हीवर काय कॉस अप्लाय करायचा आहे. cos A + B = cos पाय - C पाय - C. कोणत्या क्वार्टरमध्ये? सेकंड क्वार्टरमध्ये. सेकंडमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात. कॉस काय असेल तर निगेटिव्ह. पायच्या मल्टिपलमध्ये नो चेंज. कॉसला cos C म्हणजेच cos A + B = -cos C. चला बघा आता cos² C मायनस cos A + B ला काय लिहिणार? cos A + B ला -cos C. मग हे मायनस आणि हे मायनस प्लस cos C आणि हा cos A - B ॲज इट इज = ह्या दोन्ही टर्ममधनं आपण cos C कॉमन काढू शकतो. cos C जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील cos C प्लस cos A - B ब्रॅकेट क्लोज = cos C इन द ब्रॅकेट cos C ला काय लिहू शकतो? cos A + B. हे जर मायनस इकडे दिला तर मायनस टाकतो ना आपण इथं. मग हे मायनसचं नंतर लिहितो, हे प्लसचं आधी लिहितो.
कॉस ए मायनस बी आधी लिहिलं आणि कॉस सी म्हणजे काय तर मायनस कॉस ए प्लस बी, मायनस कॉस ए प्लस बी. दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय केलं तर हे मायनस होईल, हे प्लसचं होईल. मग प्लस कॉस सीला लिहू शकतो आपण मायनस कॉस ए प्लस बी. मग प्लस कॉस सीला लिहिलं मायनस कॉस ए प्लस बी इज इक्वल टू कॉस सी एज इट इज, कॉस सी इन द ब्रॅकेट. आता कॉस ए मायनस बी आणि मायनस कॉस ए प्लस बीला काय लिहिता येईल तर 2 टाइम्स साइन ए इंटू साइन बी इज इक्वल टू. आता ह्यांचा क्रम बदलू शकतो, मल्टिप्लिकेशन आहे आपण, मग असं लिहितो याला 2 साइन ए साइन बी आणि हा कॉस सी. बघा आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं का, 2 साइन ए साइन बी कॉस सी, झालं प्रूफ. राईट हँड साईड हेन्स प्रूव्ड. लेफ्ट हँड साईड घेतली, फॉर्म्युले प्रॉपर यूज केले आणि राईट हँड साईड आपल्याला भेटली. कंप्लीट करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. तर बघा क्वेश्चन नंबर 5, साइन स्क्वेअर ए अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर बी अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2 इज इक्वल टू 1 मायनस 2 टाइम कॉस ए अपॉन 2 कॉस बी अपॉन 2 साइन सी अपॉन 2. लेफ्ट हँड साईड घ्यायची, राईट हँड साईड आपल्याला प्रूफ करायची. परत सिंपल आहे सोल्यूशन. लेफ्ट हँड साईड साइन स्क्वेअर ए अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर बी अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2 इज इक्वल टू. आपल्याला हाफ अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे. साइन स्क्वेअर ए अपॉन 2ला लिहू शकतो 1 मायनस कॉस ए अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर बी अपॉन 2ला लिहू शकतो 1 मायनस कॉस बी अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2 एज इट इज इक्वल टू. आता हा 2 न्यूमरेटरला सेपरेट देऊ शकतो, हा 2 न्यूमरेटरला सेपरेट देऊ शकतो. 1 अपॉन 2 मायनस कॉस ए अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2 मायनस कॉस बी अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2. इथं काही नाही म्हणजे 1 आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे इज इक्वल टू 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2 म्हणजेच हाफ प्लस हाफ 1, अर्धा आणि अर्धा 1. तर मायनस 1 अपॉन 2 कॉमन काढू. मायनस 1 अपॉन 2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील कॉस ए प्लस कॉस बी मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2 इज इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन 2. आता इथं कॉस ए प्लस कॉस बीचा फॉर्म्युला म्हणजेच कॉस सी प्लस कॉस डीचा 2 टाइम कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2 एज इट इज इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन 2 इन द ब्रॅकेट. आता हे 2 कॅन्सल करू शकतो आपण, 2 कॅन्सल झाले, मग हे 2 घ्यायची गरज नाही. हा 2 रफ करून टाकू आपण. बघा आता इथं कॉस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2. आता इथं कॉस ए प्लस बी अपॉन 2चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग त्यासाठी कंडिशन दिली त्यांनी, इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. आपल्याला काय पाहिजे, ए प्लस बी इज इक्वल टू पाय. प्लसचा सी राईट साईडला गेल्यावर मायनसचा सी. ए प्लस बी दोन्ही साईडला आपण 2ने डिवाईड केलं डिवाईड. मग दोन्ही साईडवर कॉस अप्लाय करू आपण. काय अप्लाय करायचं आहे, कॉस इज इक्वल टू कॉस पाय अपॉन 2 मायनस सी अपॉन 2. हा 2 न्यूमरेटरला सेपरेट दिला. कॉस 90 मायनस थिटा, याला थिटा जर कन्सिडर केलं तर 90 मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, फर्स्टमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात. 90च्या मल्टिपलमध्ये चेंज, कॉसचं काय होणार साइन सी अपॉन 2 कॉस ए प्लस बी अपॉन 2. आता कॉस ए प्लस बी अपॉन 2ला साइन सी अपॉन 2 असं लिहू शकतो.
बघा मग इज इक्वल टू 1 मायनस कॉस ए प्लस बी अपॉन 2, कॉस ए प्लस बी अपॉन 2ला साइन सी अपॉन 2, साइन सी अपॉन 2 असं लिहू शकतो. कॉस ए मायनस बी अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2 इज इक्वल टू 1 मायनस, आता इथं साइन सी अपॉन 2, इथं साइन सी अपॉन 2 कॉमन काढू शकतो आपण. साइन सी अपॉन 2 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील कॉस ए मायनस बी अपॉन 2 मायनस साइन सी अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज्ड. आता साइन सी अपॉन 2, साइन सी अपॉन 2ची व्हॅल्यू काय आहे, कॉस ए प्लस बी अपॉन 2, म्हणजे हे आपण इथं रिप्लेस करू शकतो. मग बघा 1 मायनस साइन सी अपॉन 2 इन द ब्रॅकेट कॉस ए मायनस बी अपॉन 2 मायनस साइन सी अपॉन 2ला काय लिहू शकतो पुन्हा, कॉस ए प्लस बी अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज्ड. बघा इज इक्वल टू 1 मायनस साइन सी अपॉन 2 इन द ब्रॅकेट. आता कॉस ए मायनस बी अपॉन 2 मायनस कॉस ए प्लस बी अपॉन 2, इथं आपल्याला काय करायचं आहे, परत फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता इथं कॉस ए म्हणजे कॉस सी मायनस कॉस डी असेल तर लास्ट फॉर्म्युला यूज करावं लागेल, 2 टाइम्स साईन, दोन्ही साईनमध्ये येऊन जाईल. पण आपला आन्सर साईन आहे, कॉसमध्ये पाहिजे ना, कॉसमध्ये पाहिजे, साइन मायनस कॉसमध्ये दोन्ही नाही येत. एकच मिनिट, आपण साईनमध्ये काय बदल झाला का बघूया आपण. नाही बरोबर आहे, फक्त आपली एक मिस्टेक झाली, मायनस कॉमन काढायचं तर आपण प्लस कॉमन काढलं. कुठं तर बघा इथं ह्या स्टेपला मायनस साइन सी अपॉन 2 मायनस सी साइन सी अपॉन 2, दोन्हीचं मायनस कॉमन जर काढलं तर हे मायनस आणि इथलं मायनस कॉमन काढलं इथं प्लस होतं आहे ना, प्लस प्लस. आता बरोबर आहे बघा 1 मायनस साइन सी अपॉन 2 ॲज इट इज. आता कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला यूज करू, 2 टाइम्स कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 प्लस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी डिवायडेड बाय 2 मायनस ए प्लस बी डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू 1 मायनस साइन सी अपॉन 2 इन द ब्रॅकेट 2 कॉस. आता इथं मायनस बी प्लस बी कॅन्सल, ए प्लस ए 2a डिवायडेड बाय 2 आणि होल डिवायडेड बाय 2, 2 2 कॅन्सल, कॉस. आता इथं दोन्ही मायनस ए झाल्यावर मायनस ए प्लस ए कॅन्सल, मायनस बी मायनस 2b डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2, 2 2 कॅन्सल इज इक्वल टू 1 मायनस 2 टाइम्स साइन सी अपॉन 2 कॉस ए अपॉन 2 कॉस मायनस कॉसनी खाऊन टाकला म्हणजे बी अपॉन 2. आता ह्यालाच लिहिताना क्रम बदलून लिहू आपण, म्हणजेच 1 मायनस 2 टाइम्स कॉस ए अपॉन 2 कॉस बी अपॉन 2 साइन सी अपॉन 2. बघा हेच प्रूफ करायचं होतं का, आलं आन्सर. राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड घेतली, राईट हँड साईड आपण प्रूफ केली. कंप्लीट करा किंवा स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन नंबर 6 सिंपल आहे, बघा काय दिलेलं आहे. tan a upon 2 into tan b upon 2 plus tan b upon 2 into tan c upon 2 plus tan c upon 2 into tan a upon 2 is equal to 1. लेफ्ट हँड साईड घ्यायची, राईट हँड साईड प्रूफ करायची, म्हणजे आपलं 1 आन्सर आलं पाहिजे. बघा आता लेफ्ट हँड साईड नाही, लेफ्ट हँड साईड घेऊन नाही चालणार. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला माहिती आहे, त्यांनी दिलेल्या कंडिशननुसार. इन ट्रायंगल ए बी सी ह्याच्यामध्ये काय दिले त्यांनी, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय.
मग ह्याच्यावरून काय करू शकतो आपण, ए प्लस बी इज इक्वल टू पाय, प्लसचा सी राईट साईडला गेला मायनस सी, दोन्ही साईडला 2ने डिवाईड करतो आणि टॅन अप्लाय करतो, कारण की आपलं काय टॅनमध्ये टॅन ए प्लस बी, आता हा 2 सेपरेट देऊ शकता तुम्ही, इज इक्वल टू इथं पण टॅन पाय अपॉन 2 मायनस सी अपॉन 2, तर डिनॉमिनेटरचा 2 न्यूमरेटरला सेपरेट दिला. लेफ्ट साईडला टॅन ए प्लस बी, ह्या पूर्ण ह्याला ए अपॉन 2ला ए म्हणा, बी अपॉन 2ला बी म्हणा, तर टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन इंटू टॅन बी. त्या फॉर्म्युल्यानुसार ह्याला लिहू शकतो तर आपण टॅन ए अपॉन 2 प्लस टॅन बी अपॉन 2 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए अपॉन 2 इंटू टॅन बी अपॉन 2 इज इक्वल टू इथं 90 मायनस थिटा फर्स्ट क्वार्टरमध्ये, फर्स्टमध्ये ऑल पॉझिटिव्ह, 90च्या मल्टिपलमध्ये चेंज टॅनचं कॉट आणि सी अपॉन 2. आता ह्याला लिहू शकतो आपण टॅन ए अपॉन 2 प्लस टॅन बी अपॉन 2 डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए अपॉन 2 इंटू टॅन बी अपॉन 2 इज इक्वल टू टॅनला कॉटला टॅनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग कॉटला टॅनमध्ये कसं लिहू शकतो, तर 1 अपॉन टॅन सी अपॉन 2, आणि कॉट हा टॅनचा रेसिप्रोकल आहे, कॉटला 1 अपॉन टॅन असं लिहिता येतं. आता हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय होईल आणि हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय होईल, मग हा डिवाइड इकडे मल्टिप्लाय करून घेऊ, टॅन सी अपॉन 2 इन द ब्रॅकेट टॅन ए अपॉन 2 प्लस टॅन बी अपॉन 2 इज इक्वल टू 1 इंटू 1 मायनस टॅन ए अपॉन 2 प्लस टॅन बी अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज्ड. आता ह्या टॅन सी अपॉन 2ने दोन्हीला मल्टिप्लाय केलं तर काय भेटल बघा, टॅन ए अपॉन 2 इंटू टॅन सी अपॉन 2 प्लस हे मल्टिप्लाय करून घेऊ लगेच टॅन बी अपॉन 2 इंटू टॅन सी अपॉन 2 इज इक्वल टू ब्रॅकेट जर ओपन केला तर 1 मायनस टॅन ए अपॉन 2 प्लस प्लस नाही ना मल्टिप्लाय हे इंटू 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 टॅन बी अपॉन 2 ब्रॅकेट क्लोज्ड. आता ही मायनसची टर्म लेफ्ट साईडला आल्या प्लसची होईल, मग लेफ्ट साईडला घेऊ सुरुवातीलाच टॅन ए अपॉन 2 इंटू टॅन बी अपॉन 2, त्याच्यानंतर प्लस ही टर्म लिहू आता टॅन बी अपॉन 2 इंटू टॅन सी अपॉन 2, आणि नंतर ही टर्म लिहू आपण टॅन सी अपॉन 2 इंटू टॅन ए अपॉन 2 इज इक्वल टू राईट साईडला काय राहिलं तर 1. झालं प्रूफ. म्हणजे आपण फॉर्म्युला ही कंडिशन घेतली, कंडिशनवरून फॉर्म्युला तयार केला, टॅन ए प्लस बी सॉल्व करत गेलो आणि जे पाहिजे ते आपल्याला प्रूफ झालं. हिन्स प्रूफ. म्हणजे काही प्रॉब्लेम थोडेसे ट्रिकी देतात, लेफ्ट हँड साईड घेऊन चालणार नाही, तर इथं कंडिशनचा यूज करायचं आहे. राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघा क्वेश्चन नंबर 7. आता क्वेश्चन नंबर 7 मी बोर्डवर लिहिला आहे, परंतु आधीच्या क्वेश्चनचा आन्सर मी रफ केलेलं नाही, कारण त्याचाच यूज करून आपल्याला 7 सॉल्व करायचा आहे. म्हणजे जे 6 नंबरचं सोल्युशन लिहिलं आहे आपण जिथपर्यंत, तिथून पुढंच आपला हा 7 नंबरचा प्रूफ होणार आहे. 7 नंबरचा क्वेश्चन असा आहे, कॉट ए अपॉन 2 प्लस कॉट बी अपॉन 2 प्लस कॉट सी अपॉन 2 इज इक्वल टू कॉट ए अपॉन 2 इंटू कॉट बी अपॉन 2 इंटू कॉट सी अपॉन 2. आता हे तर आपण आधीच्या 6मध्ये प्रूफ केले, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे. आता ह्याच्या पुढच्या काही स्टेपमध्ये आपल्याला हे आन्सर येणार आहे कॉटमधलं. मग कसं आन्सर आणायचं, तर मी काय करतोय, दोन्ही साईडला ह्या आलेल्या आन्सरच्या 6 नंबरला डिवाइड करतोय. बघा डिवायडिंग बाय कशाने डिवाइड करायचं, टॅन ए अपॉन 2 इंटू टॅन बी अपॉन 2 इंटू टॅन सी अपॉन 2 ऑन बोथ साइड्स.
वी गेट तर बघा दोन्ही साईडला मी ह्या tan a upon b tan b upon 2 सॉरी tan a upon 2 tan b upon 2 tan c upon 2 ने डिवाइड करतो. आता इथं डिवाइड करतो tan a upon 2 into tan b upon 2 divided by tan a upon 2 into tan b upon 2 into tan c upon 2 plus tan b upon 2 into tan c upon 2 divided by tan a upon 2 into tan b upon 2 into tan c upon 2 plus tan c upon 2 into tan a upon 2 divided by tan a upon 2 into tan b upon 2 into tan c upon 2 is equal to 1 divided by tan a upon 2 into tan b upon 2 into tan c upon 2. बघा आता काही कॅन्सल होईल tan a upon 2 tan a upon 2 कॅन्सल tan b upon 2 tan b upon 2 कॅन्सल काही नाही म्हणजे न्यूमरेटरला 1 राहिलं 1 upon tan c upon 2 काय राहिलं 1 upon tan c upon 2 प्लस इथं tan b upon 2 tan b upon 2 कॅन्सल tan c upon 2 tan c upon 2 कॅन्सल राहिलं 1 upon tan a upon 2 प्लस tan a upon 2 tan a upon 2 कॅन्सल tan c upon 2 tan c upon 2 कॅन्सल राहिलं 1 upon tan c upon 2 नाही b upon 2 राहिलं इज इक्वल टू 1 divided by tan a upon 2 into tan b upon 2 into tan c upon 2. आता आपल्याला माहिती आहे 1 upon tan c upon 2 म्हणजे काय असतं तर cot c upon 2 प्लस 1 upon tan cot a upon 2 प्लस 1 upon tan cot b upon 2 is equal to 1 upon tan cot a upon 2 1 upon tan cot b upon 2 1 upon tan c upon 2 म्हणजेच cot c upon 2. ह्यालाच क्रम बदलून लिहितो व्यवस्थित आधी a ची टर्म नंतर b ची नंतर c ची cot a upon 2 plus cot b upon 2 plus cot c upon 2 is equal to cot a upon 2 cot b upon 2 cot c upon 2. झालं प्रूफ हेच प्रूफ करायचं होतं हेन्स प्रूव्ड म्हणजे 6 नंबरचा जिथपर्यंत सॉल्व केला होता तिथूनच आपण काय केला 7 नंबरचा आन्सर काढलं तर अशा पद्धतीने सॉल्व करायचा होता. राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन नंबर 8 सिंपल आहे बघा काय दिला 8 नंबरचा क्वेश्चन tan 2a प्लस tan 2b प्लस tan 2c इज इक्वल tan 2a tan 2b tan 2c. आता याला प्रूफ करताना परत कंडिशन दिलेली घ्यायची तीच घ्यायची. मग काय दिली कंडिशन इन ट्रायंगल ABC इन ट्रायंगल ABC ह्या ट्रायंगलमध्ये काय तर a प्लस b प्लस c इज इक्वल टू पाय. ट्रायंगलची प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला ट्रायंगलच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते 180 म्हणजे पाय. तर आपल्याला काय पाहिजे 2a 2b मग सगळ्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला 2 ने मल्टिप्लाय करा 2a प्लस 2b प्लस 2c इज इक्वल टू 2 पाय. 2a प्लस 2b इज इक्वल टू 2 पाय प्लसचा 2c राईट साईडला गेल्यावर मायनस 2c. आता दोन्ही साईडवर आपण tan अप्लाय करू tan 2a प्लस 2b इज इक्वल टू tan 2 पाय मायनस 2c इज इक्वल. आता इथं tan a प्लस b चा फॉर्म्युला यूज करू आपण tan 2a प्लस tan 2b डिवाइडेड बाय 1 मायनस tan 2a इंटू tan 2b इज इक्वल टू.
आता इथं 2 पाय मायनस थिटा, ह्याला थिटा म्हणू थोड्या वेळासाठी. 2 पाय मायनस थिटा कोणत्या क्वार्टरमध्ये? फोर्थ क्वार्टरमध्ये. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वार्टरमध्ये. फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात, मग टॅन काय असेल? निगेटिव्ह. मायनस पायच्या मल्टिपलमध्ये नो चेंज, टॅन 2c. आता हा टॅन 2a एज इट इज, टॅन 2a प्लस टॅन 2b इज इक्वल टू मायनस टॅन 2c इन द ब्रॅकेट. आता हा डिनॉमिनेटर राईट साईडला गेल्यावर मल्टिप्लाय होईल, हा डिवाइड आहे तिकडे मल्टिप्लाय होईल. 1 मायनस टॅन 2a इंटू टॅन 2b, टॅन 2a प्लस टॅन 2b इज इक्वल टू मायनस टॅन 2c ने ह्या दोन्हीला मल्टिप्लाय करू आपण. मायनस टॅन 2c इंटू 1 मायनस टॅन 2c, मायनस इंटू मायनस प्लस टॅन 2a इंटू टॅन 2b इंटू टॅन 2c. टॅन 2c ने मल्टिप्लाय केलं आपण ब्रॅकेटमध्ये. मग टॅन 2a प्लस टॅन 2b मायनस टॅन 2c लेफ्ट साईडला आल्यावर प्लसचा होईल, प्लस टॅन 2c इज इक्वल टू टॅन 2a इंटू टॅन 2b इंटू टॅन 2c. झालं ना प्रूफ? हे पहा, जे पाहिजे होतं ते आलं. हेन्स प्रूव्ड. राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या. 9 नंबर क्वेश्चन बघा. आता या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर सी इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन ए साइन बी कॉस सी. सोल्यूशन. टेक अ लेफ्ट हैंड साइड. What is left hand side? Cos square a plus cos square b minus cos square c is equal to. आता cos square साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे काय? 1 प्लस cos square साठी 1 प्लस cos 2a डिवाइडेड बाय 2 प्लस 1 प्लस cos 2b डिवाइडेड बाय 2 मायनस cos square c एज इट इज. हाफ अँगलचे फॉर्म्युले यूज केले आपण इथं. आता हा 2 सेपरेट देऊ शकतो आपण. 1/2 प्लस 1/2 cos 2a प्लस 1/2 प्लस 1/2 cos 2b मायनस cos स्क्वेअर c. हा 2 काय केला? ह्या दोन्हीला सेपरेट दिला, हा 2 ह्या दोन्हीला सेपरेट दिला. हे पहा इज इक्वल टू 1/2 प्लस 1/2 म्हणजे अर्धा ना अर्धा 1 प्लस 1/2 ह्या दोन्ही टर्ममधला कॉमन काढू आपण. 1/2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील cos 2a प्लस cos 2b मायनस cos स्क्वेअर c ॲज इट इज इक्वल टू 1 प्लस 1/2. इथं फॉर्म्युला तयार झाला कोणता? फॅक्टरायझेशनचा. cos c प्लस cos d. मग त्याला लिहितो आपण 2 टाइम्स cos 2a प्लस 2b डिवाइडेड बाय 2 इंटू cos 2a माइनस 2b डिवाइडेड बाय 2 ब्रैकेट क्लोज माइनस cos स्क्वेअर c इज इक्वल टू 1 प्लस हा 2 कॅन्सल cos 2 जर कॉमन काढला न्यूमरेटर मधला तर 2 कॅन्सल. इथं 2 जर कॉमन काढला तर 2 कॅन्सल म्हणजे राहिलं cos a प्लस b इंटू cos a मायनस b मायनस cos स्क्वेअर c. आता इथं ट्रायंगलची कन्सेप्ट. इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. 180 म्हणजे पाय. आता आपल्याला काय पाहिजे? ए प्लस बी पाहिजे. ए प्लस बी इज इक्वल टू पाय. प्लसचा सी राईट साईडला मायनसचा सी. आता ए प्लस बीच्या पुढं कॉस आहे म्हणजे दोन्ही साईडवर कॉस अप्लाय करायचे. cos a plus b is equal to cos pi minus c. cos a plus b is equal to pi minus c. कोणत्या क्वार्टरमध्ये? सेकंड क्वार्टरमध्ये.
सेकंडमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असते. कॉस काय असणार आहे निगेटिव्ह. पायच्या मल्टिपलमध्ये नो चेंज, कॉसला कॉस आणि हा सी, म्हणजे कॉस ए प्लस बीला आपण मायनस कॉस सी असं लिहू शकतो. मग लिहूया बघा 1, तर कॉस ए प्लस बीला काय लिहिणार मायनस कॉस सी, कॉस ए मायनस बी मायनस कॉस स्क्वेअर सी इज इक्वल टू 1. आता इथं मायनस कॉस सी, इथं मायनस कॉस स्क्वेअर सी, दोन्हीमधनं मायनस कॉस सी कॉमन काढू शकतो. मायनस कॉस सी जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील कॉस ए मायनस बी. आता मायनस कॉमन काढल्यावर इथं प्लस झाला कॉस सी, ब्रॅकेट क्लोज्ड, इज इक्वल टू 1 मायनस कॉस सी इन द ब्रॅकेट. आता इथं कॉस ए मायनस बी एज इट इज. आता कॉस सी म्हटल्यावर हे मायनस जर इकडे दिलं तर हे मायनसचं होईल, कॉस ए प्लस बी ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू 1 मायनस कॉस सी. आता इथं कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी असं असेल तर ह्याला लिहितात, आता आपल्याला दोन्ही साईनच्या टर्म पाहिजेत, तर 2 टाइम्स साईन ए इंटू साईन बी असं लिहितात. ह्या ब्रॅकेटला काय लिहितात 2 टाइम्स साईन ए इंटू साईन बी. 1 मायनस हा 2 आधी लिहू, साईन ए इंटू साईन बी आणि कॉस सी नंतर लिहू, कॉस सी. झालं ना प्रूफ. 1 मायनस 2 साईन ए साईन बी कॉस सी. आलं आन्सर राईट हँड साईड, हेन्स प्रूफ. तर इथं हा क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. ह्याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. तर इथं हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. एकदम व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने सगळ्यांचे सोल्युशन मी तुम्हाला दिलेले आहेत. तर चॅप्टर नंबर 3 ट्रॅग्नोमेट्री सेकंड, इथं चॅप्टर आपला हा कंप्लीट झालेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे ट्रॅग्नोमेट्री सेकंड हा चॅप्टर. ट्रॅग्नोमेट्री फर्स्ट आणि अँगल अँड इट्स मेजरमेंट हे काय आहे तर बेसिक आहे. कशासाठी लागणार आहे ट्रॅग्नोमेट्री सेकंडसाठी. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त ह्याच्या MCQची प्रॅक्टिस करा. आता अतिशय व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने घेतलेलं आहे. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.